चला बघूयात वांग्याची भाजी। त्यासाठी घेतलेलं आहे इथे मी लसूण, काजू बी घेतलेले आहे, मगज बी घेतलेली आहे, खोबरे घेतलेले आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत, कोथिंबीर आणि आले घेतलेलं आहे। शेंगदाणे आणि खोबरे भाजून घ्यायचे आहे। इथे घेतलेले आहे मी बारीक केलेला कांदा। हे सगळं मिश्रण त्याच्यामध्ये वाटून घेतलेलं मिक्स करायचं आहे एकत्र। तर यामध्ये मी घरगुती मसाला टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे, धनेपूड, जिरेपूड आणि लाल मिरची पावडर याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे। हे सगळे मसाले मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे। मिक्स करून मी हे सगळे मसाले वांग्यामध्ये भरणार आहे। वांगे छान भरून घेतलेले आहेत। इथे ही भाजी मी कढईमध्ये न करता कुकरमध्ये करते। सगळी वांगी तेलामध्ये छान परतून घ्यायची आहेत। तेलामध्ये जिरे वगैरे टाकायचं आहे। तर इथे मी गरजेपुरतं पाणी ॲड केलेलं आहे वांग्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तर इथे मी कुकरचं झाकण लावलेलं आहे। 2-3 मिनिटे वाफ धरून गॅस बंद करायचा आहे। याची शिट्टी न करता ही वांगी खूप छान शिजतात कुकरमध्ये। तर इथे बघू शकता तुम्ही वांग्याच्या भाजीला किती सुरेख कलर आलेला आहे। तर वांग्याची भाजी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत दोन्हीसोबत पण खाऊ शकता, खूप छान लागते। चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।